नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट, मस्त चमचमीत असा मसाला फ्लॉवर बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा मसाला फ्लॉवर तयार होतो. तर हा मसाला फ्लॉवर तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. बनवायला सोपा असला तरी खायला अतिशय चविष्ट असा हा मसाला फ्लॉवर तयार होतो. तर आज आपण इथे अगदी झटपट तयार होणारा मसाला फ्लॉवर बनवणार आहोत. आपण आता फ्लॉवर स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि त्याचे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. तर इथे आपण गरम पाण्यामध्ये हळद आणि मिठाचा वापर केलेला आहे. तर इथे आता 15 मिनटं झालेली आहेत. 15 मिनटानंतर आता पाणी काढून टाकायचं आहे. 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे फ्लॉवर. आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. मसाल्यामध्ये इथे आपण 1.5 चमचा आपण घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला इथे मी 1.5 चमचा वापरलेला आहे. जर साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. हिंग आवडत असल्यास वापरा, नाही वापरला तरीसुद्धा चालेल. तर इथे आपण 2 चिमूटभर हिंगाचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा इथे आपण गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. अर्धा चमचा गरम मसाला. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. कांदा पोहे खायच्या चमच्याने आपण 2 चमचे आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. आलं लसूण पेस्टच्याच चमच्याने मी 2 चमचे इथे तेलाचा वापर केलेला आहे. सर्व मसाले आपण आता फ्लॉवरला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत. इथे मसाले जर फ्लॉवरला व्यवस्थित असे लागत नसतील तर थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. अगदी 1 ते 2 छोटे चमचे आपण इथे पाण्याचा वापर करू शकता. तर इथे आता सर्व मसाले आपण फ्लॉवरला लावून झालेले आहेत आणि मसाले लावून झाल्यानंतर आता फ्लॉवर आपण 10 ते 15 मिनटासाठी आपण असंच मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. एका कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत. कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा परतवून झालेला आहे. कांदा परतवून झाल्यानंतर आपण 2 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत. तर इथे हिरव्या मिरच्यांचा वापर करायचा आहे. इथे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. तर इथे आपण आता मिरची आणि कांदा छान परतवून झालेला आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. म्हणजे कांदा आणि टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत. इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे. ची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपण कांदा आणि टोमॅटो छान परतवून घेतलेला आहे. तर इथे आता जो आपण मॅरिनेट करून ठेवलेला फ्लॉवर आहे तो आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. 1 ते 2 मिनटासाठी आपण आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण 2 मिनटासाठी फ्लॉवर आपण कांदा आणि टोमॅटोवर परतवून घेणार आहोत. तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका. तर इथे आता कांदा आणि टोमॅटोमध्ये फ्लॉवर परतवून झालेला आहे. इथे आपल्याला हा फ्लॉवर वाफेवरच शिजवून घ्यायचा आहे. इथे पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत. सुरुवातीलाच आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. मिठाचा वापर करताना थोडंसं मीठ कमीच वापरा, कारण भाजी ही वाफेवर शिजवल्यानंतर थोडीशी ती आळते. त्याच्यामुळे इथे अगदी मिठाचा कमी वापर करायचा आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत. सुरुवातीलाच मिठाचा वापर केल्यामुळे फ्लॉवर छान वाफेवर मऊ असा शिजला जातो. इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फ्लॉवर छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटामध्ये 1 ते 2 वेळा झाकण काढून फ्लॉवर व्यवस्थित असा परतवून घ्यायचा, कारण आपण इथे पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत. तर इथे मी 5 ते 7 मिनटामध्ये 2 ते 3 वेळा झाकण काढून फ्लॉवर व्यवस्थित असा ढवळून घेतलेला आहे. तर इथे आपण आता पुन्हा एकदा झाकण ठेवून फ्लॉवर आपण शिजवून घेणार आहोत. इथे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करू शकता. तर इथे आपण आता झाकण ठेवून वाफेवर आपण हा फ्लॉवर शिजवून घेणार आहोत. तर इथे आता 5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि मस्त असा मसाला फ्लॉवर तयार झालेला आहे. मस्त चमचमीत आणि अगदी अतिशय चविष्ट अशी ही मसाला फ्लॉवर तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने वाफेवरचा हा मसाला फ्लॉवर तयार करून बघा. नक्कीच 2 चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच 2 घास जास्त जेवाल. असा हा मसाला फ्लॉवर तयार होतो. ते पाहू शकता सुरुवातीला आपण जो फ्लॉवर आपण फोडणीला दिला तेव्हा किती होता आणि त्याच्यानंतर वाफ दिल्यानंतर तो पूर्णपणे आळलेला आहे. त्याच्यामुळे मिठाचा वापर करताना थोडासा बेताने करा, म्हणजे
ज्यावेळेला आपण भाजी शिजवतो त्यावेळेला भाजी थोडी जास्त असते, पण एकदा वाफेवर भाजी शिजवल्यानंतर त्याचं प्रमाण कमी होतं. तर इथे मस्त आपली चमचमीत अशी मसाला फ्लॉवर तयार झालेला आहे. तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा मसाला फ्लॉवर बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपला हा मसाला फ्लॉवर तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. अतिशय चविष्ट असा हा मसाला फ्लॉवर तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.